वेलकम बॅक टू द यूट्यूब चॅनल गाईज. कशा सर्व तुम्ही? आणि 4 ते 5 दिवसानंतर व्हिडिओ बनवते. ॲक्च्युली टाईम नव्हता भेटला, कामामध्ये होतो, त्यामुळे नाही यायला बनवता मला. आणि आता जस्ट चालू आहे नदीवरती. म्हटलं जर आता वाजले ते कंप्लेट संध्याकाळचे 5 वाजून काहीतरी 42 मिनटं झालेत कंप्लेट. म्हणजे 5:45 वाजलेत. नदीवरती चालू आहे, जरा रिलॅक्स होतो म्हटलं. जरा खाली तुम्हाला पण दाखवतो आंध्रा नदी. तुम्ही पण कधी आलात विलेजला तर येऊ शकता नदीवरती. आणि एक फार्म पण आहे तिथं नदीच्या शेजारी, तुम्ही स्टे वगैरे पण करता येतो तिथे. तर अशा ठिकाणी चाललेलो आहे मी. थोडासा रस्ता इथं आहे, म्हणजे बघा असं आहे, थोडंसं डांबरी नाही आहे पण असा मातीचा रस्ता आहे, त्यामुळे थोडंसं केअरफुल व्यवस्थित यावं लागतं जरा. आणि जस्ट मला तुम्ही नदीवरती आहे ना, काहीतरी साधारण तुम्हाला सांगतो कंप्लीट झाले असेल 5 ते 6 महिन्यानंतर तरी येतो मी नदीवरती. फक्त मे महिन्यामध्ये आला, एप्रिल मेच्या आसपास आलो असेल, त्यानंतर मी येतो चालू आहे नदीवरती. खूप दिवसानंतर प्लॅन आला की नदीवरचा व्हिडिओ बनवूया. आणि ॲक्च्युली जे मागचे व्हिडिओज होते त्यांना खूप छान प्रतिसाद दिला तुम्ही, त्यामुळे मनापासून सर्वांचं धन्यवाद. आणि मला ॲक्च्युली कमेंट्स पण खूप खूप छान आल्या की व्हिडिओजचं वगैरे भारी वाटतं. म्हणजे नाही का, खूप असं वाटतं की आता डेली व्हिडिओज बनवावेत, पण तसं तेवढा टाईम नाही भेटत. त्यानंतर 4-5 दिवसानंतर जसं वेळ मिळेल तसं मी सुट्टीच्या दिवशी वीकली ऑफ असतो तेव्हा व्हिडिओज बनवत असतो. जस्ट हे बघा नदीचा पुढचा व्ह्यू. बघा पुढचं इथून चाललेलं आहे. मेन ही साईड आहे, इकडं ह्या साईडला पण इथे फसदानीच्या तिथले जे व्हिडिओज होते तिथून तर दिसत होतं पूर्णपणे नदी. आणि हे कसं एकदम घराचे 5 मिनटं अंतरवरती माझं, तर एकदम ठीक आहे. जरा व्ह्यू वगैरे छान आहे ते बघा. कसं आहे वातावरण सांगा फक्त बघा. व्ह्यू नदी खूप जवळ आहे तिथून. या नदीचं नाव आहे आंध्रा नदी. संध्याकाळच्या टाईमला खूप छान वाटते, झालं होती 5-6च्या दरम्यान. त्यामुळे तुम्ही कधीही येऊ शकता. आणि तिथं रिसॉर्ट आहे, इथं बेलसगाव रिसॉर्ट. कॅम्पिंग बनवलेलं छोटं त्यांनी, ते स्टे वगैरे करू शकता असं इथं एकदम. हे बघा कशी नदी सांगा मला, किती छान वाटते. तिकडून फॉग आहे त्या साईडून. हे बघा जस्ट आता आपण बघतो आंध्रा नदी इकडे. हे बघा, आणि इथून थोडंसं कुत्रं आहे त्यामुळे थोडंसं सांभाळून इथे थांबा, कारण का ते आल्यावरती भुकतं. आता ते कसं ओळखते त्यामुळे नाही अशावरती भुकत. हे बघा आंध्रा नदी. हे बघा इथून येत असतो मी. व्हिडिओ बनवायचं कारण ते म्हणजे असं की नाही का, डेली व्हिडिओज वगैरे बनवले पाहिजेत, कारण की आपला कॉन्टेंट आहे त्यामुळं व्हिडिओज दिसले पाहिजे. आता 530+ सबस्क्रायबर झालेले आहेत माझे, त्यामुळे व्हिडिओ दाखवतो मी. ते बघा बघू शकता नदी, ही आमच्या गावची नदी आहे आंध्रा नदी. बघा कसे व्ह्यू इथं आल्यावरती खूप छान वाटतं, असं एकदम मन प्रसन्न होतं इथं आलं. त्यामुळे इथं कसं छान आहे का नाही. मला कमेंट्स करा, जास्तीत लाईक करा, व्हिडिओ आपला शेअर पण करा. जास्ती व्हिडिओ दिसला पाहिजे आपला. हे बघा इथे बसू पण शकता तुम्ही, प्रॉब्लेम नाही. इथे किती छान गार्डन आहे बघा. पहिलं पपई पण लागले.
खूप जवळ आलो नदीच्या. आता मी खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे. ते व्हिडिओ बनवायचे आहे, बाकी काय नाही. आंध्रा नदी या नदीचं नाव आहे. तुला डॅम पण आहे, तर डॅमचं पाणी इथं साठवलेलं आहे. पूर्ण आहे बघा. त्या साईडला पण एक रिसॉर्ट आहे, तिथे जवळ आहे पाण्याचं. ॲक्च्युली भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवतो, त्यामुळे मला तर माहीत होतं की छानच व्हिडिओ घेऊन यायचा खास तुमच्यासाठी. त्यामुळे म्हटलं की जवळ आहे, नदीच्या जवळ, आणि चला आपण इथला पण व्हिडिओ बनवूया. खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण का जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुम्ही, कारण की जेवढ्या लोकांना दिसेल त्यांना आवडेल ते येतील इकडं, विजिट वगैरे करतील. बघा इथून. आणि ॲक्च्युली बरेच जण बोलले मला की इंस्टाग्रामला पण व्हिडिओज अपलोड कर, तर तेवढं नाही का, म्हणजे इंस्टाग्राम मला मुळात नाही का, म्हणजे नाही आवडत तिकडे व्हिडिओज वगैरे बनवणे. यूट्यूब ठीक आहे, कारण की यूट्यूबवरतून छान वेळतं बनवतं व्हिडिओज, आणि मला आवडतं पण यूट्यूबवरतीच बनवायला. याच्यावरती नाही एवढं, इंस्टाग्रामवरती नाही, पण मजा नाही त्याच्यामध्ये. जेवढी यूट्यूब याच्यावरती येते ना की व्हिडिओज बनवून व्यवस्थित अपलोड करायला, तर ते छान आहे. त्यामुळे मी व्हिडिओ इथे बनवत असतो. फेसबुकचे पण नाही, कारण की फेसबुकला पण ते शॉर्ट्स व्हिडिओ, तिकडे शॉर्ट्स व्हिडिओ, आणि त्यानंतर ते बरोबर नव्हतं. म्हणलं ठीक आहे, यूट्यूबलाच फुल व्हिडिओ अपलोड करायचे, आणि शॉर्ट्स व्हिडिओ असेल तर मी अपडेट देतच असतो इथं आपल्या चॅनलवरती. त्यामुळे मी इथं स्टार्ट केलं बनवायला. हे बघा इथून कंप्लीट बघा किती छान इथून फॉग दिसतोय. बघा इथून जवळ, इथं पाण्याच्या शेजारी पण येऊन बसू शकता. इथं एकदम बघा इथे जवळ. त्या साईडून पुढचा फ्रंट कॅमेरा चालू करतो, जस्ट 1 मिनिट. हे पहा, त्या साईडला फजदानी रिसॉर्ट आहे, पलीकडच्या साईडला बघा. तिकडून पवन चक्की पण दिसते तुम्हाला जवळ. एकदम असं धुके असल्यामुळे नाही दिसत तेवढे. बघा दिसले असून तुम्हाला, मी थोडंसं झूम करतो. हे बघा दिसलं. नदी एकदम जवळ आहे, एकदम पूर्ण. त्या साईडला पण रिसॉर्ट आहे जवळ. पाण्याचे खूप रिसॉर्ट चालू केलेले आहेत. तिकडला पण मी व्हिडिओज लवकरच बनवेल. रूमचे वगैरे असतील ते पण मी बनवेल. आजपर्यंत तुम्ही जो प्रत्येक व्हिडिओला खूप छान असा रिस्पॉन्स दिलात, त्यामुळे सर्वांचे मनापासून धन्यवाद. कारण की मी व्हिडिओज बनवत होतो फक्त की माझा कॉन्टेंट चांगला बनला पाहिजे, तुम्हाला दिसले पाहिजे छान छान व्हिडिओ, आणि तो असं वाटलं पाहिजे की खरंच व्हिडिओ चांगले आहेत माझे. आणि विचारही नव्हता केला की 500 सबस्क्रायबरच्या पुढे जातील माझे. आणि एका महिन्यामध्ये मी कंप्लीट 54 सबस्क्रायबर कंप्लीट केलेत या महिन्यामध्ये. विचारही केला नव्हता की अरे बापरे, म्हटलं एवढे सबस्क्रायबर आणि एवढे कमेंट्स वगैरे आपल्याला भेटतील, माहीत नव्हतं मला. आणि मी माझ्या गावातल्या असे नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येणार तिथे, म्हणजे मला जसा टाईम मिळेल तसं वेळात वेळ काढून खास माझ्या सबस्क्रायबरसाठी, आणि असे नवीन व्हिडिओज बनवत जाईन मी. मला छान वाटते. आणि अजून छोटे छोटे कॉन्टेंट असे भेटेल तसे मी की नक्कीच तो करण्याचा प्रयत्न करेल. त्या नदीचा होता लॉग आहे, त्यानंतर डॅमचे आहेत व्हिडिओज, त्यानंतर फॉरेस्टचे व्हिडिओज वगैरे, तर तसे मी बनवणार एक जसं मला टाईम मिळेल तसं खास तुमच्यासाठी. आणि नवीन नवीन असेच अपडेट देत जाईन आपल्या चॅनलवरती. तुम्हाला व्हिडिओज आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येतो खास तुमच्यासाठी. धन्यवाद सर्वांच्या मनापासून. भेटूया आपण लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा, मजेत राहा.